ब्रेकनंतर स्वागत। निवडणुकांमुळे कोकणातल्या पर्यटनाची वाट रोखली गेली आहे। सर्वजण प्रचारात व्यस्त असल्याने रत्नागिरीतली पर्यटन स्थळं ही ओस पडली आहेत। मालगुंड, गणपतीपुळे, कुणकेश्वर, देवगडमध्ये पर्यटक संख्या घटलेली आहे। निवडणुकांसोबतच वाढत्या उष्णतेचा पर्यटनावरही परिणाम जाणवलेला आहे। सध्या एमटीडीसी निवासस्थानांचं आरक्षण हे केवळ 65% झालेलं आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। निवडणुकीचा फीवर तर दुसरीकडे कोकणातलं वाढतं तापमान यामुळे कोकणातल्या पर्यटनाची वाट जी आहे ती रोखली गेलेली पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळावरची पर्यटकांची संख्या जी आहे ती रोडावलेली पाहायला मिळते। अनेक पर्यटन स्थळं या ठिकाणी पर्यटन अभावी या ठिकाणी ओस पडलेली पाहायला मिळतात। रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, कुणकेश्वर, देवगड, मालवण इथं निवडणुकांमुळे, आचारसंहितेमुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे पर्यटकांचा टक्का जो आहे तो घसरलेला पाहायला मिळतो आहे। कोकणातल्या विविध पर्यटन स्थळावरती पर्यटक सध्या रोडावलेला पाहायला मिळतो आहे। कोकणातल्या पर्यटनाकडे या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते। निवडणुकांसोबत वाढत्या उष्णतेचा देखील परिणाम जो आहे तो पर्यटन क्षेत्रावरती झालेला पाहायला मिळतोय। सध्या कोकणात तापमानाचा पारा हा 42-43 अंशाच्या वरती गेलेला आहे। पर्यटनावरती अवलंबून असणारे व्यवसाय आहेत ते सुद्धा या ठिकाणी खूप हतबल झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।